वनरक्षक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मिळवणं येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की वनरक्षक भरतीमध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा ग्राउंड आहे आणि पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर निगेटिव्ह मार्किंगने एका प्रश्नाला 2 गुण तसे 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि पासिंगचा जर आपण विचार केला कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी कोणती कॅटेगरी असा तर 60 पैकी 27 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये गणिताचा विषय नाही आहे आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग पण यामध्ये नाही आहे। 1.5 घंट्याचा टायमिंग आहे तर जास्त चान्सेस आहे यामध्ये। तर वनरक्षक भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि आपली जी तयारी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वनरक्षक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, शैक्षणिक पात्रता काय, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, उंची किती, ग्राउंड किती आहे, संपूर्ण माहिती, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये 12वी पास पाहिजे। 12वी मध्ये जर तुमचा सायन्स असेल तर भरताच येते, कॉमर्स असेल तर भरताच येते पण 12वी मध्ये जर तुम्हाला आर्ट जर तुमचं 12वी मध्ये असेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोन पैकी जर विषय तुमचा असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येते वनरक्षक मध्ये मुलांना आणि मुलींना। वयोमर्यादा जर आपण विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी आहे। मागासवर्गीय कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा आहे 18 ते 32 वर्षापर्यंत म्हणजे 5 वर्षे सूट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे जे मागासवर्गीय कॅटेगरीचे असणार आहे त्यांना। ठीक आहे, तर एवढं काही यामध्ये वयोमर्यादा आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीची जी निवड प्रक्रिया आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर वनरक्षक मध्ये कुठे किती जागा ते तुम्हाला सांगून देतो। चंद्रपूरमध्ये 43 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 104 जागा रिक्त आहे, नागपूरमध्ये 96 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 221 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 67 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये 5 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 219 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 8 जागा रिक्त आहे, संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 33 जागा आहे, ठाणेमध्ये 130 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 39 जागा आहे। तर एवढ्या काही जागा या ठिकाणी रिक्त आहे लक्षात ठेवा। तर आज आपण बात करणार आहे UPSSC वनरक्षक वन्यजीव रक्षक या पुस्तकाच्या बारेमध्ये जे की अग्रवाल एक्झाम कार्ड पुस्तक पब्लिकेशनचा आहे। तर यामध्ये अभ्यासक्रम देण्यात आला आहे। जे पण विद्यार्थी उत्तर प्रदेश वनरक्षकची तयारी करत असाल, जे पण उत्तर प्रदेश वनरक्षकची जे पण विद्यार्थी तयारी करत असाल तर या पुस्तकामध्ये सर्व अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। संपूर्ण थेरी यामध्ये देण्यात आले आहे, सभी विषय पर नए पाठ्यक्रमानुसार थेरी, त्याचबरोबर वर्ष 2026 के आकडे, त्याचबरोबर 400 प्रश्न देण्यात आला आहे। वर्ष 2023चा सॉल्व पेपर या ठिकाणी देण्यात आला आहे। तर जे पण विद्यार्थी उत्तर प्रदेशच्या वनरक्षक तयारी करत असाल, वनरक्षक भरतीची उत्तर प्रदेश वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर ह्या पुस्तकातून तुमची तयारी या ठिकाणी होणार आहे। तर या पुस्तकाची जी प्राइस आहे 299 रुपये या पुस्तकाची प्राइस आहे। या पुस्तकाचा डेमो दाखवून देतो। अशा प्रकारे हे पुस्तक असणार आहे उत्तर प्रदेश वनरक्षकचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पुस्तक आहे। तर अशा प्रकारे हे पुस्तक असणार आहे, अशा प्रकारे या पुस्तकाचा डेमो आहे। तर हिंदीमधून हे पुस्तक आहे वनरक्षकचं। तर अशा प्रकारे या पुस्तकाची आहे, तर अशा प्रकारे या पुस्तकाचा डेमो आहे। अशा प्रकारे अग्रवाल एक्झाम कार्डचं हे पुस्तक आहे उत्तर प्रदेश वनरक्षक भरतीसाठी। तर पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षकमध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये पेपर असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर राहते, TCS कंपनी हा पेपर घेते। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। तर 60च्या 60 प्रश्नाला आपल्याला टिक करून यायचं असते लक्षात ठेवा कारण की निगेटिव्ह मार्किंग
यामध्ये नाही आहे आणि त्याचबरोबर गणित आता विषय नाही आहे. जर समजा आपले 60 पैकी कोणती कॅटेगरी जर तुम्ही असाल SC ST OBC EWS NTV जॉब आणि SBC कोणती कॅटेगरी असाल तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहील. आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालेले आहे तर ते प्रश्नपत्रिका तुम्ही वाचून काढा. कारण की पहा जे काही TCS कंपनी तो पेपर घेते तर जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे तर त्या बार या ठिकाणी रिपीट करते, एक लक्षात ठेवा. तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिले आहे, त्यावर आपण सर्व प्रश्नपत्रिका संच टाकलेले आहे. 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये पेपर झाले ते सर्व प्रश्नपत्रिका संच टाकले ते तुम्हाला निःशुल्क भेटणार आहे. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये ते भेटणार आहे, ₹1 नाही घेतला जाणार, निःशुल्क आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. अशा प्रकारे आपलं पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे. जे पण विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले म्हणजे 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाणार आहे. उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे 163 सेंटीमीटर लागणार आहे. महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढी काही उंची लागणार आहे. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही जर 17 मिनिटांमध्ये जर 5 किलोमीटर रनिंग मारली तर आपल्याला पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जसजसा आपला टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी चार्ट दिसत असेल तर अशा प्रकारे 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 17 मिनिटांमध्ये मारली तर 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. जसजसा आपला टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. 1 मिनिट जरी आपला वाढला तर आपले मार्क कमी या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं यामध्ये आहे 5 किलोमीटर रनिंग. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. आणि महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारायचे. जे आपण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. आणि जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. 1 मिनिट जरी कमी झाला तर आपल्याला या ठिकाणी कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. तर स्क्रीनवर तुम्ही चार्ट बघू शकता पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी ग्राउंडमध्ये किती मार्क भेटणार आहेत. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. आणि हे ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा 10-15 दिवसांना आणखीन एक टेस्ट राहते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. तर अशा प्रकारे प्रक्रिया, एक लक्षात ठेवा. तर आता वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता. जे काही वन मंत्री आहे गणेश नाईक यांना तो प्रश्न विचारला होता की मागच्या वेळेस त्यांनी घोषणा केली होती महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक, तर त्यांनी जी घोषणा ते या ठिकाणी वन दिनानिमित्त केली होती, एक लक्षात ठेवा. तर त्यांनी काय म्हटलं होतं की ज्या रेंजमध्ये जेवढं काही जागा रिक्त आहे वनरक्षक, वनसर्वेक्षक, वनसेवक त्या सर्व जागा मी या ठिकाणी भरणार आहे अशी त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली. तर एका व्यक्तीने 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला होता की जागा कधी निघणार आहे याबद्दल. तर त्या पत्रकमध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पहा वन विभागामध्ये त्यांचा जे रिप्लाय होता, जे गणेश नाईक आहे त्यांचा जो रिप्लाय होता, वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी व पदांची बिंदू नामावली प्रस्तावित करण्याची कारवाई संबंधित वन वृत्तावर स्तरावर या ठिकाणी सुरू आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 966 जागा निघणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की कधीपर्यंत ही भरती निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक तर जून महिना, जुलै, ऑगस्ट, तर ह्या 3 महिन्यापर्यंत आपल्याला भरती पाहायला भेटणार आहे. जून, जुलै, ऑगस्टच्या आसपास या ठिकाणी वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.